महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन होता. या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अर्थात एका ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाचं आणि दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचं. मी अजित पवार यांच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने बालेवाडी या ठिकाणी कव्हरेजसाठी पुण्यात आलेलो आहे आणि आमचा प्रतिनिधी आणि माझा सहकारी ओमकार माझ्यासोबत आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा कार्यक्रम बालगंधर्वला मला वाटतं तू कव्हर करत होतास. तर याच निमित्ताने ह्या दोन्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात नेमकं काय झालं हे आज आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत आणि त्यावरती आमची मतं सुद्धा नोंदवणार आहोत. नमस्कार, मी ऋत्विक भालेकर. नमस्कार, मी ओमकार. तर ओमकार, मला असं वाटतं की दोन्ही कार्यक्रम जरी वेगवेगळे झालेले असले तरी या दोन्ही कार्यक्रमांमध्ये बरेचसे असे दुवे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रित येण्याबाबतचे काही संकेत देतात. अर्थात यामध्ये जर अजित पवार यांच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर मी प्रकर्षाने हे सांगू इच्छितो की अजित पवारांनी एक खूप अंडरलाईन करून असा संकेत दिलेला आहे, तो म्हणजे आम्हाला येत्या काळात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे कोणी लोक पक्षात येणार असतील त्यांचं आम्ही खुल्या मनाने खुल्या दिलाने स्वागत करू. ते कुठल्याही पक्षाचे असले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू. आणि हे करत असताना आपल्या पक्षातील काही लोकांना जर याची भीती वाटत असेल तर ती भीती बाळगायचं कारण नाही, असंही सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो चांगलं काम करेल, जो स्वतःला सिद्ध करेल त्याला योग्य जबाबदारी देण्यात येईल. ओमकार, तू कुठला मुख्य मुद्दा मांडशील? पहिला मुद्दा मर्जरचाच आहे. मला असं वाटतं की या दोन्ही आजच्या कार्यक्रमांमध्ये एकच कॉमन मुद्दा आहे, ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकाही नेत्याने पूर्णपणे याला डिनायल दिलेलं नाही किंवा पूर्णपणे मर्जरला नकार दिलेला नाही की असं काहीच होणार नाहीये. म्हणजे ज्यावेळी सुप्रिया सुळेंना या सगळ्या गोष्टी विचारण्यात आल्या, कारण सुप्रिया सुळेंकडे हे सगळं जाण्याचं कारण असं होतं की पवारांनी ऑलरेडी 2 आठवड्यापूर्वी जेव्हा या सगळ्यावरती कमेंट केली होती तर त्यांनी चेंडू सुप्रिया सुळेंच्या गोट्यात टाकला होता आणि ते असं म्हणाले होते की हे सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे सगळे बसून ठरवतील, पुढची पिढी या सगळ्यांबद्दलचा मर्जरचा निर्णय घेईल. त्यामुळे जसे माईक सगळे सुप्रिया सुळेंकडे वळले तसे सुप्रिया सुळेंनी असं कोणतीही गोष्ट होणार नाही असं नाही म्हटलं. उलट त्या असं म्हणाल्या की माझ्याच प्रश्न जेव्हा मी त्यांना विचारला सगळ्याबद्दल तर त्या असं म्हणाल्या की ठीक आहे, खासदारांचं मत काय ते आम्हाला नोंदवावं लागेल, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल, हे तर टिपिकल एक्सप्लेनेशन असतं राजकारण्यांचं. पण त्यापुढे जाऊन त्या काय म्हणाल्या की आत्ताच्या घडीला जर अशा कोणते निर्णय आम्हाला घ्यायचे असतील तर दॅट विल बी आपण असं म्हणू की बॅकडोर डिस्कशन असेल ते, किंवा ते बंद खोलीच्या आतमधील चर्चा असेल. वी विल नॉट डिस्कस ऑन द कॅमेरा. याचा अर्थ एखादी गोष्टीला नकार देण्यापेक्षा सुप्रिया सुळेंनी रादर त्याच्यामधली क्युरिओसिटी आणखी वाढवली असं मला वाटतं. आणि सुप्रिया सुळेंनी हे खूप क्लिअर करून सांगितलं यामध्ये की आम्हाला जर डिस्कशन करायचे असतील तर आम्ही बंद दाराआड ह्या सगळ्या चर्चा करू. त्यामुळे त्यातून आता असं दिसतंय आणखी, म्हणजे कार्यकर्त्यांची मी बोलताना मला ही गोष्ट खूप हायलाईट करायची आता वाटते की कार्यकर्त्यांच्या मनात म्हणजे एनसीपी एसपी ज्याला आपण राष्ट्रवादी शरद पवार गट आहे यांच्या मनात खरंच संभ्रम आहे. मी ज्या ज्या लोकांसोबत चौपाल केली इथे ते बोललो तर काही न आलेली लोक तर अशी पण होती, हे खूप महत्वाचं आहे यातलं. त्यांचं म्हणणं होतं की यांचं एक्झॅक्टली काय चाललंय अजून हेच क्लिअर नाहीये, त्यामुळे काही लोक तर त्या कार्यक्रमाला आले नाहीत. पण अर्थात गर्दी होती, जेवढी लोक आली त्यातली काही लोकांचं असं म्हणणं होतं की ते संभ्रमात आहेत. काही लोक म्हणतात की नाही यायला पाहिजे कारण त्यांनी आतापर्यंत इतके दिवस झाले की त्यांनी अजित पवारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अंगावर घेतलेलं आहे, निवडणुकांना ते सामोरे गेले. आणि मूळ मुद्दा काय तो की ज्यावेळी माणसं तुम्हाला सोडून गेलीत हे पवार सांगतायत, जे सुप्रिया सुळे सांगतायत, त्यावेळी आम्ही मात्र तुमच्या सोबत राहिलो, आम्हाला सत्तेचा लाभ घेता नाही आला, आम्ही सत्ता उपभोगली नाही, आम्ही उलट आमची निष्ठा म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहिलो. आता तिथे जर हे नेते बंद खोलीमध्ये बसून पहिल्या फळीतले ते कॉम्प्रोमाइज करणार असतील तर त्या कार्यकर्त्यांच्या पॉलिटिकल सस्टेनेबिलिटीचा प्रश्न उपस्थित राहतो. निश्चित. म्हणजे जसा तू उल्लेख केलास की पवारांनी चेंडू जो आहे हा सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात टाकला आणि सुप्रिया सुळेंनी बखुबी हा चेंडू टोलवलेला आहे आज, असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. जसं तू या ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलवतास तसं मीही काही पदाधिकाऱ्यांशी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या कार्यकर्त्यांशी जेव्हा बोलवतो मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हा पक्ष जो आहे हा पक्ष अत्यंत प्रोफेशनल आणि प्रॅक्टिकल पक्ष आहे. इथे
इमोशन्सला फार मला वाटतं महत्व दिलं जात नाही. इथे तो सत्तेचं शिवसेना गणित तो शिवसेना आहे. काही प्रमाणात आपण म्हणूयात भाजप सुद्धा आहे. भाजप पण राष्ट्रवादीमध्ये मात्र तसं काही दिसत नाही. जसं दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि त्यावरून जो एक गजब निर्माण होतो आणि शिवसैनिक जसे इमोट होतात तशा पद्धतीचं इमोशन आपल्याला या मला वाटतं वर्धापन दिन सोहळ्यात पाहायला मिळालं नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, एक कार्यकर्ता मला असं म्हणाला, जो की पदाधिकारी पण आहे पक्षाचा, त्याचं नाव घेतलं तर खरं गोची होईल तर घ्यायला नको, पण त्याचं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो वर्धापन दिन आहे तो उत्सव झाला आणि इथे जो होता अजितदादांचा तो सोहळा झाला. म्हणजे त्याचा हे सांगण्याचा मला वाटतं प्रयत्न असावा की सत्तेतला पक्ष आहे त्यामुळे मोठ्या जल्लोषात त्यांनी साजरा केला. आम्ही बालगंधर्वमध्ये लिमिटेड लोकांमध्ये तो साजरा केला, पण ही गोष्ट सुद्धा नाकारता येत नाहीये की त्यांना सुद्धा आता सत्तेचे डोहाळे लागलेले आहेत. कारण कुठेतरी सत्तेत गेल्याशिवाय आपलं राजकारण आपण करू शकणार नाही, असाच काहीसा एक मला वाटतं एक सेन्स या सगळ्यांशी बोलताना येत होता. अर्थात एकत्र आले पाहिजेत याबाबत कोणाचंही दुमत नाहीये, पण कुठल्या टर्म्सवरती एकत्र आले पाहिजेत या संदर्भात मात्र अनेकांच्या मनात संभ्रम आहे आणि ते विशेषतः येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती. आणि मला असं वाटतं की दादांनी म्हणजे अजित पवारांनी त्यांच्या भाषणात फार प्रकर्षाने याचा उल्लेख केला की कोणी येत असेल तर आपण त्यांना सोबत घेऊ आणि त्यामुळे बिथरून जाण्याचं कारण नाही. एव्हरीवन इज वेलकम. पक्ष बळकटीकरणासाठी जे काही करायला लागेल ते आपण करूयात, पण यामुळे तुम्ही मागे हटू नका. अगदी मनाने अगदी प्रत्येक गोष्ट जी आहे जी निवडणुकीच्या तयारीसाठी करावी लागते ती तुम्हाला करायची आहे. अजिबात मागे हटू नका आणि पूर्ण ताकदीनिशी तुम्ही मैदानात उतरा. इंटरेस्टिंग. आता जस्ट एक निवडणुका पाईपलाईन मध्ये म्हणून मुद्दा काढला तर इथे सुद्धा जिथे मी शरद पवारांच्या कार्यक्रमाला होतो तिथे सुद्धा नारा होता की आपल्याला संघर्ष करायचा आहे, आपल्याला आणखी काम करायचं आहे, राज्यभरात फिरायचं आहे. मुद्दा असा आहे संघर्ष करायचा पण कोणासोबत, म्हणजे एकत्र येऊन तो करायचा आहे की नक्की वेगळं राहून मग तो करायचा आहे, याच्याबद्दल अजून पण शंका आहेत. कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर अर्थात काही गोष्टी कळतात ऑफ द रेकॉर्ड. महाविकास आघाडीतल्या इतर मित्र पक्षांची आता संघर्ष करायचा आहे तर ती अजून काही म्हणजे ती लाईन अजून काही फारशी क्लिअर झालेली नाही. दुसरं, पवार ट्रेडिशनली असे नेते की त्यांना सत्तेत राहायला म्हणजे वसंतदादांपासून जर इतिहास काढला तर पवारांनी आमदार तेव्हा सोबत घेतले होते, स्वतःचं सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री झाले, ते सरकार परत पडलं. त्याच्या इंदिरा गांधींनी परत पवारांचं सरकार पाडल्याचा इतिहास आहे. सो 99ला जेव्हा पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. सो ट्रेडिशनली शरद पवार हे असे नेते त्यांच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या अवतीभोवती साधारण एक दुसरं वातावरण असावं याची पवार मला असं वाटतं काही स्वतःच काळजी घेतात किंवा ते एन्जॉय करत असतील मे बी. ते क्रिस्टल क्लिअर गोष्टी होऊ देत नाहीत. आणि दुसरी महत्वाची अशी गोष्ट आहे की आत्ताच्या घडीला जेव्हा ते कार्यकर्ते सोडून गेले तेव्हा पवारांनी याच्या आधी तर नाराज दिला की आपण स्वतः जाणार आहोत वगैरे, लिगसी पण क्लेम केली जाते, तो पण मुद्दा आहे. पण त्यानंतर परत जेव्हा मर्जरच्या चर्चा येतात आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना पवार हे स्वतः पत्रकारांना भेटून दुजोरा देतात, त्यावेळी परत ते आणखी दुसरं झालेलं वातावरण आणखी वाढतं असं मला वाटतं, जे क्लिअर होत नाहीत. आता आज सुद्धा 2-3 अपेक्षा होत्या कार्यकर्त्यांना. असं वाटत होतं की ठीक आहे संघर्ष करायचा इट इज फाईन, पण शरद पवार किंवा सुप्रिया सुळे हे आत्ताच्या घडीला असलेली पॉलिटिकल लाईन क्लिअर करून टाकतील आणि जर कोणाच्या मनात शंका असतील, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, राज्यभरातला त्यांचा जो केडर आता उरलाय त्यांच्या मनात शंका असतील तर त्या शंका सगळ्या क्लिअर होतील असं त्यांचं म्हणणं. अजिबात झालं नाही, दोन्ही ठिकाणी नाही झालं. ओके, इकडे पण नाही झालं. सो ते बिलकुल घडलेलं नाहीये. ज्याची अपेक्षा कार्यकर्त्यांना होती एक्झॅक्टली ते नाही घडलंय आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणखी आता ही शंकेची पाल आणखी चुकचुकते सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये. पण काय खूप कोणाचा विरोध, मला असं वाटतं की विरोध फक्त शरद पवारांचे जे आहेत बऱ्यापैकी त्यांच्यासोबत राहिले त्यांच्याच नेत्यांचा किंवा त्यांच्याच कार्यकर्त्यांचा विरोध आहे. इथे आता कार्यकर्त्यांशी मी आल्याला येताना काही जणांशी बोललो तर त्यांना दे वेलकमिंग, त्यांना असं काही इश्यू दिसत नाही अजित पवारांच्या लाईनवर, ते पण क्लिअर आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की की या ठिकाणी सुनील तटकरे जे अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं की आम्हाला कुठलाही अधिकृत प्रस्ताव युती संदर्भातला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं आलेला नाहीये, याबाबत कुठलीही बोलणी सुरू नाहीये. आणि त्यांच्या या बोलण्याच्या एकूण जो रोग होता यातनं एक गोष्ट मात्र आपल्याला जाणवते की हे पक्ष विलिनीकरण व्हावं किंवा अशा पद्धतीची युती व्हावी ह्याला फारसं समर्थन त्यांच्याकडनं दिसत नाहीये. तसंच काहीसा सूर ओमकार मला प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणात सुद्धा दिसला. प्रफुल्ल पटेल यांनी
काँग्रेस सोबत आम्ही होतो 2011 साली, आणि त्यावेळी जेव्हा कास्ट सेन्ससचा विषय आलेला आणि राष्ट्रीय पातळीवरती त्यावेळी जेव्हा कास्ट सेन्सस युपीएचं सरकार करू शकत होतं, परंतु ते झालं नाही. आणि त्यावेळेस राहुल गांधी किंवा सोनिया गांधी जे आज कास्ट सेन्सस या विषयावरती अत्यंत अग्रेसिव्हली त्या ठिकाणी पुढे येताना दिसत आहेत, त्यावेळेस आता ते कुठे लपलेले होते त्यावेळेस, असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांनी विचारला. म्हणजे कुठेतरी युपीए मध्ये राहत असताना कसा दुटप्पीपणा त्या सरकारचा होता, आणि एनडीए मध्ये आल्यानंतर एनडीएने कशा पद्धतीने अतिशय महत्वाचे विषय, विशेषतः अल्पसंख्याकांशी निगडीत जे विषय आहेत, आणि जे शाहू फुले आंबेडकर आणि अर्थात यशवंतरावांचं बेरजेचं राजकारण, याचा उल्लेख या प्रमुख नेत्यांकडनं सातत्यानं होताना दिसला. मग ते प्रफुल्ल पटेल असतील किंवा अजित पवार असतील, आणि ते सातत्यानं हेच सांगत होते की आपण जरी एनडीएचा घटक पक्ष झालेला असलो, आपण जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेलो असलो, तरी आपला मूळ विचार जो आहे, जो आपला पुरोगामी विचार जो आहे, हा सोडून अजिबात चालणार नाही. मग सत्तेतनं बाहेर राहावं लागलं तरी बेहत्तर, परंतु आम्ही आमच्या आयडिओलॉजीशी, आमच्या विचारधारेशी कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. हे सारखं सारखं का सांगावं लागतं? कारण अर्थात आपल्याला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाची जेव्हा ती अनडिवायडेड होती, तेव्हा सुद्धा एक मराठा जर आपण गृहीत धरलं तर मराठा सोडल्यास इतर कुठल्याही समाजामध्ये इतका जास्त मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रभाव नव्हता. आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एनडीए मध्ये घेऊन आलेले आहेत, तेव्हा त्यांना आता त्यांची वोट बँक शोधायची आहे, त्यांना त्यांची वोट बँक स्थापित करायची आहे, ती क्लेम करायची आहे. आणि त्यामुळे मला वाटतं सातत्यानं दलित असतील, आदिवासी असतील किंवा अल्पसंख्याक असतील, यांचा उल्लेख ते सातत्यानं करतात. यांच्यासाठी आम्ही किती काम करतो हे सांगण्याचा प्रयत्न करतात, आणि कुठेतरी ही वोट बँक शाबूत करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहिती आहे, जो मूळ मराठा आहे, जो कारखानदार आहे, जो इस्टॅब्लिश्ड आहे, तो कायम शरद पवारांचा सिम्पथायझर राहिलेला. आणि आपल्याला जर या राजकारणात पुढे जायचं असेल, मोठं व्हायचं असेल, पक्ष वाढवायचा असेल, तर आपल्याला ही नवीन वोट बँक मात्र तयार करावी लागेल. इंटरेस्टिंग. मला असं वाटतं की जेव्हापासून हा स्प्लिट झाला ना, तेव्हापासून ना लिगसी क्लेम करणं हे फार महत्वाचं होतं. ते वोट बँकसाठीच होते, आणि शेवटी विचारधारेला धरून मग आम्ही विकासाची कास धरली वगैरे अशा पद्धतीचं साधारण फ्रेमवर्क हे अजित पवारांचं त्यावेळेचं होतं. पण ना लिगसी क्लेम करताना एक आजचा, मला असं वाटतं आज या सगळ्यामध्ये एक आउट ऑफ द बॉक्स मुद्दा घडला, तो जयंत पाटलांच्या भाषणामध्ये होता. त्यांनी केलेला तुकारामांचा उल्लेख आणि त्याचवेळी नथुरामांचा उल्लेख. त्यांनी सांगितलं की आपला वारसा हा तुकारामाचा आहे, आपला वारसा नथुरामाचा नाही. याचे खूप सारे वेगवेगळे फॅसेट्स आहेत, खूप सारे वेगवेगळे कंटेक्स्ट निघतील, पण एक बेसिक काय या सगळ्यातून दिसतंय की ज्यावेळी शाहू फुले आंबेडकर हा वारसा दोन्हीकडून क्लेम केला जातो, यशवंतरावांवरती दोन्हीकडून क्लेम सांगितला जातो, त्यावेळी आजची जयंत पाटलांनी दिलेली एकदम वेगळी लाईन आहे ना, ती फार महत्वाची आहे. आणि ती अशा वेळी महत्वाची ज्यावेळी निवडणुका पाईपलाईन मध्ये आहेत. नथुरामांना प्रखर हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा असणं, किंवा नथुराम हे कशा पद्धतीने देशभक्त होते हे ह्या प्रखर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना क्लेम करणं, आणि त्यावेळी एक शाहू फुले आंबेडकर विचारधारा मांडणारा पक्ष लिगसी क्लेम करत असताना यशवंतरावांची आमचा वारसा तुकारामांचा आहे हे सांगणं फार महत्वाचं आहे. कारण त्यांचं वाक्य फार इंटरेस्टिंग होतं. काय एक्झॅक्टली त्यांचं असं म्हणणं होतं की आपला तुकारामांचा वारसा आहे, आपला नथुरामाचा हा आपला काही वारसा नाही, महाराष्ट्र नाही, असं त्यांनी म्हटलेलं होतं. हे याच्या आधीचं मला असं आठवत नाही की कुठे ह्याचे हे गोष्टी साईट केली होती, किंवा याच्या आधी कोणी ती फोरग्राऊंड केली असं मला बिलकुल आठवत नाहीये. आणि आज या जो कॉन्टेक्स्ट इतका महत्वाचा निवडणुकीच्या आधीचा, ज्यावेळी सगळ्यांना लिगसी क्लेम करायची, सगळ्यांना शाहू फुले आंबेडकर असं सगळं सांगायचं आहे, पण एकीकडे हिंदुत्ववादी, प्रखर हिंदुत्व, कट्टर हिंदुत्ववादी ते नथुरामांचा वारसा सांगत असतात, आणि त्यावेळी शाहू फुले आंबेडकरांचा पक्ष जो एक स्वतःचा सेक्युलर पक्ष असं दाखवतो, जो मला असं वाटतं की जाती धर्म अशा गोष्टी अकॉमोडेट करताना बघतो, कोणती एक्सक्लुझिव्हिटी ठेवत नाही किंवा मेजॉरिटीचं राजकारण करत नाही, इन्क्लुझिव्हिटीवर जास्त भर देऊन हे सगळे बोलतात, अकॉमोडेटिव्ह राहतो सगळ्या पॉलिटिकली सुद्धा. असा पक्ष ज्यावेळी तुकाराम कसे विद्रोही होते, त्यावेळीच्या हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवणाऱ्यांनी तुकारामांचा कसा छळ केला, मग त्यांच्या गाथा पाण्यात बुडवल्या, आणि मग त्या हिंदुत्ववाद्यांपासून पुढे सगळी लाईन नथुरामाची, आणि दुर्दैवाने काय तर गांधींचा वध, त्यासाठी नथुरामांना लक्षात ठेवलं जावं वगैरे. तर अशा पद्धतीचं हे नरेशन असं सगळं देण्यात आलेलं होतं. आणि दुसरीकडे म्हणजे समजा आपण विचार केला आहे वेस्टर्न महाराष्ट्राचा, वारकरी संप्रदाय प्रचंड मोठा आहे. वारी पुढच्या 2 आठवड्यामध्ये पुण्यात सुद्धा येते वारी, आणि त्याच्या आधी तुकारामांचा उल्लेख होणं, आणि मोठ्या प्रमाणात जो वारकरी संप्रदाय जो ऍक्च्युली शेतकरी, म्हणजे आता खरं तर वारीमध्ये असं असतं की पहिली पेरणी करून सगळे बाहेर थॉटफुली हा रेफरन्स वापरला असं म्हणावं लागेल. ते
पहिली पेरणी करून वारकरी सगळे आता निघालेले असतात बाहेर, आणि अशा वेळी तुकारामांचा उल्लेख होणं आणि आपला वारसा तुकारामांचा कसा आहे हे सांगणं, म्हणजे तुका त्यावेळी कळस झाला असं ते याच्यामध्ये की ज्ञानोबाने रचला पाया आणि तुका या सगळ्याचा कळस झाला. तर हा वारसा क्लेम करत असताना मला वाटतं की त्याचा एक विस्तारवादी भूमिका घेणं किंवा त्याचा एक स्वतः पूर्ण मला असं वाटतं की त्यांनी स्पेस ती वाढवली या सगळ्यामध्ये हे सगळं घेऊन, आणि ते फार महत्वाचं आत्ताच्या घडलं वाटतं जयंत पाटलांचं वक्तव्य. वेस्टर्न रिजन पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे, तो शेतकरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथेच तुकाराम म्हणजे देहू आळंदी देहूचं तुकारामांची जिथे समाधी झाली ते संपूर्ण ठिकाण, आणि त्याच्याहून पुढे म्हणजे काय, ज्यावेळी सोलापूर सारखं जिल्हा असेल, पुणे एक जिल्हा असेल, सांगली काही प्रमाणात त्यांचं स्वतःच आहे, जिथे स्ट्रॉंग होल्ड आहे, जो एकेकाळी शरद पवारांचं राष्ट्रवादीचं स्ट्रॉंग होल्ड असलेला त्यात अर्थात अजित पवारांची सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही भूमिका. आणि त्या ठिकाणचा पक्ष जेव्हा अजित पवार क्लेम करतात, आणि यशवंतराव पश्चिम महाराष्ट्रातलेच, त्या ठिकाणची गोष्ट जेव्हा क्लेम केली जाते, किंवा फुले सुद्धा पुण्यामध्ये फुलेंचं सहकार्य, मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने या गोष्टी समोर आणून लोकल बॉडी इलेक्शन्समध्ये आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांना कसं वळवावं, यासाठी मला वाटतं या नरेटिव्हला कुठेतरी एक सुरुवात केलेली आहे. खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. ज्यावेळी भाजपा हा पॅन हिंदुत्ववादी लढतोय, भाजपा म्हणतो की धर्म पूजा जाती नाही पूछी असं सगळं चाललेलं आहे, त्यावेळी आपला खरा वारसा कोणाचा आहे तर तो तुकारामांचा आहे. आपला खरा वारसा हा थुरामाने सांगितलेल्या गोष्टींचा नाहीये. अशा पद्धतीचं ते एक स्ट्रक्चराईज करण्यात आलं मला असं वाटतं, आणि इट इज व्हेरी फॅसिनेटिंग, कारण या सगळ्या वाक्यांचे वेगवेगळे अर्थ निघणार आहेत, त्याचे वेगळे कंटेक्स्ट सांगितले जाणार आहेत, आणि त्यातून हे सगळं नरेटिव्ह पुढे पर्क्युलेट होतं. पण मला असं वाटतं की ह्या अशा वक्तव्यामुळे किंवा ह्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी एकत्र येणार का, किंवा शरद पवार यांचा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार का, भाजपला समर्थन देणार का, याबाबत पुन्हा एकदा द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते कार्यकर्त्यांच्या मनात. कारण इतक्या टोकाची जर भूमिका मांडली जात असेल त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त, याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत की कुठेतरी त्यांना सध्या तरी सत्तेत यायचं नाहीये. मला वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट पाहतील, पुन्हा एकदा ती लिटमस टेस्ट असेल, आपली ताकद तळागाळात किती आहे हे आजमावण्यासाठीची, त्याची ते वाट पाहतात. शरद पवार म्हणालेच की आता परत महाराष्ट्रभर बाहेर फिरणार आहे आणि बाहेर पडणार आहे. सो इट इज व्हेरी क्लिअर मेसेज टू ऑल हिज केडर की येणाऱ्या निवडणुकांसाठीची जी परत पायाभरणी करावी लागणार आहे, आणि फ्रॉम द स्क्रॅच आता सुरुवात करावी लागेल. कारण लोकसभेला मिळालेलं यश हे विधानसभेला अगदी डिफिसिटमध्ये गेलं, आणि आता तिथून त्यांना परत 0 आणि 0 प्लस मध्ये यायचंय. त्यामुळे लेट्स सी. अजित पवारांनी एक्झॅक्टली याच्या विरोधी भूमिका मांडली. एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सत्तेत राहून आम्ही काय कामं केलीत हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. फायनान्स मिनिस्टर म्हणून, अर्थमंत्री म्हणून त्यांच्यावरती जी टीका होते, आणि विशेषतः आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, किंवा त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असतील, म्हणजे एकूणच सामाजिक दृष्ट्या जे मागास वर्ग आहेत त्यांचा निधी वळवून तुम्ही कशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी वळवताय, आणि यासाठी सातत्यानं त्यांच्यावरती होणारी टीका, त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. ते करत असताना त्यांच्याच महायुतीतल्या मित्रपक्षांकडनं त्यांना जे सातत्यानं टार्गेट केलं जातं आणि त्यांच्यावरती आरोप केले जातात की कुठेतरी फंड डायव्हर्जनमध्ये ते दुजाभाव करतात, भेदभाव करतात, आम्हाला देत नाही, तर त्यावरतीही त्यांनी सांगितलं की हा पैसा की मी माझ्या खिशात ठेवत नाही, बजेटमध्ये जशी तरतूद केलेली असते त्याच नियमानुसार मला तो वितरित करावा लागतो. तो काय मी कुठे डिसिप्लिन बद्दल ते काय हा फायनान्शियल डिसिप्लिन बद्दलच त्यांचं म्हणणं असं होतं की जो काय कारभार, म्हणजे त्यांनी असं शब्दशः म्हटलं नाही, परंतु बजेटच्या तरतुदीनुसार मी हा पैसा खर्च करतो आणि कसलंही सोंग करू शकतो, पैशाचं सोंग करता येत नाही, हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि राज्याची परिस्थिती जरी हालाकीची असली, सध्या खडखडाट असला तिजोरीमध्ये, तरी रिसोर्सेस नवीन निर्माण करण्याचं काम आम्ही सातत्यानं करतोय, आणि मी एकटा याच्यासाठी जबाबदार नाहीये. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सातत्यानं वक्तव्य केलेले आहेत त्यांच्या बाजूने, आणि त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की आहे की पूर्णपणे अल्पसंख्याक, आदिवासी आणि शेड्यूल कास्ट यांच्याबरोबर होणारा जो दुजाभाव आहे त्याचं खापर एकट्या अजित पवारांवरती फुटू नये, आणि त्यामुळे आपला जो पोटेन्शियल वोटर आहे, जी पोटेन्शियल वोट बँक आहे, ती आपल्या हातून निसटू नये, याची सुद्धा फार मला वाटतं जाणीवपूर्वक काळजी त्यांनी घेतलेली आहे, आणि तसं वक्तव्य आजच्या या भाषणामध्ये त्यांनी केलेलं आहे. एकूणच काय तर मला असं वाटतं की
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागा, ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी सांगितली. ती करत असताना जुने आणि नवीन जे कोणी आपल्या सोबत येणार असतील त्यांना आपण सोबत घेऊन ही लढाई लढणार आहोत. जरी आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, पण आपल्याला आपली लढाई लढायची आहे आणि आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे, हे स्पष्टपणे त्यांनी सांगितले. आणि त्याचबरोबर आपल्या मित्रपक्षांच्या सुद्धा कानपिचक्या या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या. मला वाटतं हे 3 महत्वपूर्ण मुद्दे जे आहेत हे आज अजित पवार यांच्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मला अधोरेखित करावेसे वाटतात. मस्त. येणाऱ्या काळात अर्थात काय होतं हे बघणं आणखी महत्वाचं राहणार आहे. पण आज झालेली भाषणं, आज घडलेल्या घडामोडी, त्यानंतर कार्यकर्ते जे काय ऑनस्क्रीन बोलले, आणखी कुठले पार्टी वर्कर्स जे काय बोलले, याच्या पलीकडे जाऊन राजकारणात काय घडतंय आणि त्याचे अर्थ काय आहेत किंवा त्याचे कसे वेगवेगळे संदर्भ काढले जाणार आहेत, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये या सगळ्या गोष्टी कन्झ्युम केल्या जाणार आहेत आणि अर्थात ह्याचे पॉलिटिकल रिपरकशन्स, या सगळ्याचे राजकीय परिणाम जे काय सगळे होणार येणार निवडणुकांवरती, ते बघणं महत्वाचं आहे. पण तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ आणि राजू सोबत मी ओमकार आणि ऋत्विक माझा सहकारी तुमच्या पुण्यात आमच्या पुण्यामधून मुंबई तक पाहत राहा. धन्यवाद.